तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर आणि आजी गप्पा मारत बसलेले असतात. चारुहास सर म्हणत असतात की एकदाचं घोडं गंगेत न्हालं म्हणायचं. नाही नाही म्हणत अधिपती आणि अक्षरा परदेशी गेले आणि त्यावर आजी म्हणतात की हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालंय जावई बापू, आणि आता माझी तर अशी इच्छा आहे की लवकरच या घराचं गोकुळ व्हावं. तर चारुहास सर म्हणत असतात की अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही आई. माझीसुद्धा अशीच इच्छा आहे की आता लवकरात लवकर आपल्या या घराचं गोकुळ व्हावं, पण ती बसली आहे ना. त्यामुळे आजी विचारतात की कोणाबद्दल बोलताय तुम्ही. तर चारुहास सर म्हणतात की तुमच्या लाडक्या लेकीबद्दल. जोपर्यंत ती या घरात आहे तोपर्यंत या घरात काही चांगलं घडेल असं मला वाटत नाही. माझ्या या घरावर नागिनीसारखी बसली आहे ती, आणि तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती चारुहास सरांना विचारते की आमच्याचबद्दल बोलताय का तुम्ही, म्हणजे आमच्या माघारीसुद्धा आमचाच विषय सुरू असतो तर चारुहास सर म्हणतात की तुला काय करायचं आहे. हे घर माझंही, ही खोली माझी आहे. मी कोणाबद्दल काही बोलेल, तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही. भुवनेश्वरी म्हणत असते की कसा संबंध नाही, तुम्ही तर माझ्याबद्दलच बोलताय ना. आणि याच गोष्टीवरून ते दोघेजण एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. आजी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते दोघेही गप्प बसत नाही. भुवनेश्वरी म्हणत असते की जेव्हा अधिपती इथे होते तेव्हा तर तुम्ही काहीच बोलले नाही, मग आता हे सगळं कशाला बोलताय. आणि आम्ही या घरावर नागिनीसारखं वेटोळं घालून बसलेलो नाहीये, तर तुम्ही आम्हाला या घरात घेऊन आला होता हे विसरू नका. आणि त्यावर चारुहास सर म्हणत असतात की तीच तर माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मी तुला या घरात घेऊन यायलाच नको होतं, पण आता मला माझी चूक सुधारायची आहे आणि म्हणूनच तू या घराबाहेर निघून जावं अशी माझी इच्छा आहे. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही आमच्या लेकासाठी या घरात राहतोय. जेव्हा अधिपती आम्हाला जा म्हणतील ना तेव्हाच आम्ही या घरातून निघून जाऊ. तर चारुहास सर म्हणत असतात की तू तर त्याच्या डोळ्यावर झापडं लावली आहेत. तो कधीच तुला जा म्हणणार नाही, कारण त्याच्यासाठी तर तू देवी आहेस ना. आणि त्या दोघांचा हा वाद वाढतच जातो. आजी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, अगदी त्यांच्यापुढे हात देखील जोडतात, पण ते दोघेही गप्प बसत नाही. भुवनेश्वरी आजींनाच म्हणते की आई तू बाहेर जा, तुला माझी शपथ आहे. तर आजी म्हणत असतात की अगं आज पोरंसुद्धा इथे नाही आहेत, तुम्ही भांडू नका. पण भुवनेश्वरी ऐकत नाही आणि मग नाईलाजाने आजी तेथून निघून जातात. तर भुवनेश्वरी लगेच दरवाजा बंद करून घेते आणि मग पुन्हा चारुहास सरांचा आणि तिचा वाद सुरू होतो. भुवनेश्वरी त्यांना विचारत असते की का वागताय तुम्ही माझ्याशी असं, का मला पाण्यात बघताय, एवढं काय चुकलंय माझं. तर चारुहास सर म्हणत असतात की हा प्रश्न विचारायला तुला काहीच वाटत नाही का गं. माझ्या घराला, माझ्या मुलाला आणि मला उद्ध्वस्त केलंय तू. भुवनेश्वरी म्हणत असते की असं का वाटतंय तुम्हाला, आम्ही आजपर्यंत जे काही केलंय ते या घराच्या भल्यासाठीच केलं आहे. आम्ही गेली 25 वर्ष इथे राहतोय, ते कशासाठी, अधिपतींसाठी आणि तुमच्याचसाठी ना. पण चारुहास सर म्हणत असतात की तुझा स्वार्थ होता म्हणून तू इथे राहिली. तुला या घरची संपत्ती हवी होती, सत्ता हवी होती, आणि म्हणूनच तू इथे राहिली. पण भुवनेश्वरी म्हणत असते की मी इथे स्वतःहून आले नव्हते, तर तुम्ही मला घेऊन आला होतात आणि तुम्हीच सांगितलं होतं की असं काहीतरी कर जेणेकरून अधिपती त्याच्या आईला विसरून जाईल. आणि मग चारुहास सरांना त्यावेळी घडलेला सगळा प्रसंग आठवतो आणि ते गप्पच बसतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता बोला ना, काय झालं, तुम्ही जे सांगितलं तेच तर आजपर्यंत आम्ही करत आलो आहोत, मग आमचं काय चुकलं. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की मीच तुम्हाला म्हटले होते की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ, पण मला आता खरंच खूप टेन्शन आलं आहे, भीती वाटत आहे. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्ही कसलीही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मात्र त्यानंतर त्यालाच भुवनेश्वरीची आठवण येते. तो अक्षराला म्हणू लागतो की आम्हाला लहानपणापासूनच आईसाहेबांना सोडून राहायची सवयच नाही आहे. आपण 10 दिवस बाहेर गेलो होतो ना तेव्हासुद्धा आम्हाला आईसाहेबांची खूप आठवण येत होती. आणि मग तो भुवनेश्वरीविषयीच बोलत राहतो. तर अक्षरा ते ऐकत असते. दुसरीकडे भुवनेश्वरी चारुहास सरांना विचारत असते की बोला आता काय झालं, तुम्ही जे सांगितलं तेच आम्ही केलं, मग आम्ही कुठं चुकलो. तर चारुहास सर म्हणत असतात की तू या घराला नागिनीसारखा विळखा घालून बसली, माझं आणि माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं.
आणि तू जे म्हणतेस ना की माझं तुमच्यावर अधिपतींवर प्रेम आहे ते पूर्णपणे खोटं आहे. तुझ्या डोळ्यात फक्त संपत्तीची हाव आहे आणि मी बघितलंय ना, जेव्हा तू या घरात आली होती तेव्हा तू एवढं वैभव एवढी संपत्ती कधीच पाहिली नव्हती. हे सगळं काही बघून तू यातच अडकली. म्हणूनच मग तू माझ्या मुलावर काळी जादू केली. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरीला खूप वाईट वाटतं. ती रडतच चारुहास सरांना म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही, आम्ही अधिपतींवर मनापासून प्रेम केलं, त्यांना माया लावली, माझं प्रेम खोटं नाही आहे. पण चारुहास सर काही ऐकूनच घेत नसतात. ते भुवनेश्वरीची आणि चारुलताची तुलना करत म्हणत असतात की माझी चारुलता म्हणजे साक्षात देवी होती आणि तिच्या पुढे तर तू कोणीच नाही आहे. चारुलता माणसांना एकत्र ठेवायची, या घराला जपायची, पण तू या घरावर सत्ता गाजवली आणि या घरावर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी तू मला नको नको ती औषधं दिली, मला एका जागी बसवलं आणि शेवटी तुला जे हवं तेच केलं, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही असं काही केलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या बायकोच्या दुःखातून बाहेर पडतच नव्हता, कोणाला काही करू देत नव्हता. अधिपती लहान होते, मग काय करायचं आम्हालाही सुचलं नाही. शेवटी आम्ही उभ्या राहिलो, अधिपतींसाठी कंबर कसली, अधिपतींना सावरलं, तुम्हाला सावरलं, या घराला पुन्हा उभं केलं. पण चारुहास सर हे काहीच मान्य करत नाही. ते म्हणत असतात की तू कोणालाही उभं केलेलं नाही आहे आणि मुळात मला तुझी गरज नव्हती. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हे तुम्ही मुद्दाम बोलताय ना, आम्हाला त्रास होण्यासाठी. आणि खरंच आमचं मनापासून तुमच्यावर, अधिपतींवर आणि या घरावर प्रेम आहे. मला मान्य आहे की तुमच्या बायकोसारखं माझं शिक्षण झालेलं नाही ना, माझा त्यांच्यासारखा श्रीमंतीमध्ये जन्म झाला होता. तुम्ही माझ्या नशिबातही नव्हता. पण मला तुमच्या मनावर राज्य करायचं नव्हतं. मला फक्त तुमच्या मनात एक छोटासा कोपरा हवा होता, बाकी काही नाही. तर चारुहास सर म्हणत असतात की तो सुद्धा दिला असता मी, पण तू नीट वागली नाहीस. ज्या माणसाचं आपल्याला मन जिंकायचं आहे त्या माणसासोबत आपल्याला माणसाप्रमाणेच वागावं लागतं. मात्र तू माझ्याशी कशी वागलीस ते आठव एकदा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की चारुलताच्या प्रेमाशी तुझ्या प्रेमाची तुलना करू नको. माझी चारुलता म्हणजे सोनं आहे आणि तुला तर पितळसुद्धा म्हणता येणार नाही. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरीला खूप वाईट वाटतं. ती स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असते. चारुहास सरांना पटवून देत असते की ते जे काही विचार करतायत तो चुकीचा आहे. पण चारुहास सरसुद्धा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणतात की मी जन्मात कोणाचं काही वाईट केलं नाही आणि म्हणूनच देवी आईने माझ्या मदतीसाठी अक्षराला पाठवलं. तिने तर तुला थांगपत्ताही लागू न देता मला या घराबाहेर काढलं, माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि तिच्याचमुळे मी आज उभा आहे, बोलू शकतोय. माझ्या मुलीसारखी असणारी माझी सून माझ्या मदतीसाठी धावून आली. आणि त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, आता जर तुम्ही ठरवलंच आहे की डोळ्यांवरची झापडं काढायचीच नाही, मनावरचं मळब दूर करायचंच नाही, तर आम्हीसुद्धा यापुढे काही बोलणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही आणि अधिपती तर आम्हाला कधीच या घराबाहेर जा म्हणणार नाही. कारण ते तुम्हाला ना बाप मानतात ना तुमच्या त्या चारुलताला आई. आणि भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून चारुहास सर तिच्यावर हात उगारतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.